सतत घरातच असतेस, मग एवढा थकवा कशाचा? हा प्रश्न अनेक गृहिणींना ऐकावा लागतो. सतत घरात राहणं हे बाहेरून जितकं सोपं दिसतं ना, तितकंच आतून कठीण असतं. बाकीच्यांना बघताना घरातच आहे असं पाहायला खूप आरामदायक वाटतं, पण हळूहळू ते घरातच राहणं मनावर परिणाम करायला लागतं. कारण सतत घरात राहणं हे फक्त शरीरालाच नाही तर मनालासुद्धा थकवत असतं. कारण की रोजचं रुटीन हे 4 भिंतीच्या आतलं असतं. तीच कामं असतात, तीच भांडी, तोच पसारा, तीच जबाबदारी. नवीन असं काहीच नाही. याचा अर्थ वर्किंग वुमन असतं त्यांचं आयुष्य सोपं असतं असं नाही. त्यांनासुद्धा तेवढाच ताणतणाव असतो. फरक फक्त एवढाच असतो की कामाच्या निमित्तानं का होईना पण बाहेर पडल्याने माइंड फ्रेश राहतं. नवीन नवीन लोकं भेटतात, नवीन नवीन जबाबदाऱ्या असतात आणि हे सगळं करण्यामध्ये माइंड फ्रेश आणि बिझी राहतं. पण गृहिणींचं तसं नसतं. किती किती दिवस कुणाशी संवादसुद्धा होत नसतो. त्यामुळेच खूप एकटेपणा पण वाढतो आणि मग चिडचिड व्हायला सुरुवात होते. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून थकवा येतो. कारण की जर तुमचं मन फ्रेश असेल तर तुम्हीसुद्धा फ्रेश राहता. हाय, नमस्कार मैत्रिणींनो. माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. आजचा व्हिडिओ त्या प्रत्येक गृहिणीसाठी आहे की जी सेल्फ लव्ह करायला विसरलेली आहे. सेल्फ लव्ह म्हणजे स्वार्थीपणा नाही तर स्वतःला जपणं आहे.